नमस्कार मंडळी. आज आपण अक्षय तृतीया स्पेशल खव्याच्या करंज्या कशा तयार करायच्या, अगदी सोप्या पद्धतीने आणि झटपट तयार होणाऱ्या ह्या खव्याच्या करंज्या कशा तयार करायच्या ते बघणार आहोत. खव्याच्या करंज्या तयार करणं खूप सोपे आहे. तर त्यासाठी आपण 100 ग्रॅम खवा घेतलेला आहे. 100 ग्रॅम खवा, अर्धी वाटी खोबऱ्याचा किस, त्यानंतर यामध्ये 8 ते 10 काजूचे तुकडे, 8-10 बदामचे तुकडे हे सुद्धा घेतलेले आहे. तर आपण सुकामेवा आपल्या इच्छेनुसार कमी जास्त करू शकता. त्यानंतर यामध्ये पाव वाटी पिठी साखर टाकायची, 2 चमचे साजूक तूप टाकायचं आणि हे मिश्रण मस्त एकजीव करून घ्यायचं आहे. या मिश्रणामध्ये आपल्याला चारोळी टाकता येईल आणि वेलचीची पावडरसुद्धा टाकता येईल, परंतु आपण खव्याच्या करंज्या बनवत आहोत त्यामुळे मी यामध्ये विलायची पावडर टाकली नाही. फक्त आपल्याला खव्याचा स्वाद यायला हवा म्हणून मी विलायची स्किप केलेली आहे, परंतु तुम्ही तुमच्या आवडीनुसार इच्छेनुसार यामध्ये विलायचीही टाकू शकता. तर बघा, मिश्रण मस्त एकजीव करून झालेलं आहे. आता आपण मैदा घेतलेला आहे. तर एखादी वाटी मैदा घ्यायचा, तो मस्त चाळणीने गाळून घ्यायचा, जेणेकरून त्यामध्ये काही असेल तर ते निघून जाईल. त्यानंतर यामध्ये पाव वाटी बारीक रवा घ्यायचा, पाव चमचा मीठ घ्यायचं, म्हणजे चवीनुसार मीठ टाकायचं आणि यामध्ये साजूक तूप टाकायचं. तुम्ही तेलही टाकू शकता किंवा तूपही टाकू शकता. तर तूप आपल्याला किंवा तेल इतपत टाकायचं आहे जेणेकरून हे पीठ आपण हातामध्ये घेतल्यानंतर त्याचा मुठा तयार व्हायला पाहिजे. इतपत आपल्याला तेल किंवा तूप टाकायचं आहे. त्यानंतर यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं आणि याचा मस्त गोळा करून घ्यायचा, जसं आपण चपातीसाठी किंवा त्याच्यापेक्षा थोडासा घट्ट गोळा तयार करून घ्यायचा. बघा, अशा प्रकारे आपल्याला याचा मुठा तयार करून घ्यायचा आहे, म्हणजे आपलं तेलाचं किंवा तुपाचं प्रमाण अगदी परफेक्ट झालेलं आहे. आवश्यकतेनुसार पाणी टाका आणि मस्त याचा गोळा तयार करून घ्या. आता अक्षय तृतीया जवळ येत आहे आणि सर्वांच्या इथं करंज्या किंवा विदर्भामध्ये कानोले म्हणतात. तर ते गहू कांडून त्याचं रवाळ पीठ तयार केलं जाते आणि ते भाजून त्याचं बदगं तयार केलं जाते, म्हणजेच एक प्रकारचं कानोल्याचं सारण केलं जाते आणि ते सारण या कानोल्यामध्ये भरले जाते. तर विदर्भ स्पेशल कानोले हे खूप प्रसिद्ध आहे. पीठ मस्त मळून तयार झालेलं आहे. तर ते 10 मिनिटे झाकून ठेवायची गरज नाही, कारण मी खूप मस्त मळून घेतलेलं आहे. जर तुमच्याकडे वेळ असेल तर पीठ 10 मिनिटं झाकून ठेवा. एक समान गोळे करून घ्या आणि त्याचे गोल गोल पिण्यासारखे भागही करून घ्या, जेणेकरून तुम्ही पटापट याच्या पुऱ्या करू शकता आणि करंजी तयार करू शकता. तर अशा प्रकारे पिण्यासारखे आपल्याला पूर्ण गोळे तयार करून घ्यायचे. त्यानंतर आपण जेवढी पुरी करतो त्याच्यापेक्षा थोडीशी पुरी आपल्याला लाटायची आहे जाडसर, आणि काठाने पुरी कधीही जाडसर लाटा, पातळ करू नका. मध्ये थोडीशी पातळ असली तरी चालेल, परंतु काठाने ही पुरी जाडच असायला हवी, कारण आपण ती एकामेकाला चिटकून घेतो. तर जाड पुरी असली म्हणजे सहज ती चिटकते आणि ती मोकळी होत नाही, नाहीतर कधी कधी ती मोकळी होते आणि त्यातील सारण बाहेर निघते. तर ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. तर बघा, अशा प्रकारे पुऱ्या लाटून घ्यायची आहे. तुम्ही असंही करू शकता की या उंड्यांना पीठ लावून याच्या सर्व पुऱ्या लाटून घेऊ शकता. जर तुम्ही थोड्या प्रमाणात बनवत असाल तर 10 ते 15 पुऱ्या एकदम लाटायच्या आणि त्यावरती एखादा कपडा ठेवून बाजूला ठेवायच्या आणि पटापट करंज्या तयार करायच्या. ही पद्धत खूप सोपी आहे आणि झटपट आपण करंजी तयार करू शकतो. नाहीतर प्रत्येक वेळी आपल्याला पुरी लाटायची, त्याची करंजी तयार करायची, परत पुरी लाटायची, करंजी तयार करायची. परंतु अशा प्रकारे जर आपण पुऱ्या लाटून घेतल्या तर पटापट याच्या करंज्या तयार करू शकतो. आणि कळ्याने लावायला आपल्याला पाणी घ्यायचं आहे, जेणेकरून करंजीच्या कळ्या मस्त एकामेकाला चिटकतील. तर आता आपण करंजी तयार करणार आहोत. तर तुम्ही अशा प्रकारे करंजी तयार करू शकता. जास्त सारण भरायचं नाही, कारण आपण आज एक मस्त वेगळ्या प्रकारची करंजी करणार आहोत. त्याला मस्त आकार देणार आहोत, करंजीची मस्त डिझाईन तयार करणार आहोत. तर त्यासाठी जास्त सारण भरायचं नाही. परंतु विदर्भामध्ये ज्या करंज्या म्हणजेच कानोले तयार करतात त्यामध्ये एकदम दाबून दाबून सारण भरतात, म्हणजे वरची पापडी एकदम पातळ असते आणि आतमध्ये भरपूर सारण भरलेलं असते. तर त्याला कानोले म्हणतात. तर ते गुळाचेही केले जातात आणि साखरेचेही केले जातात. आणि हे रेसिपी आपल्या चॅनलवरती मी अपलोड केलेले आहे. जर तुम्हाला हव्या असतील तर त्या तुम्ही बघू शकता. तर बघा, अशा प्रकारे करंजीच्या कळ्या मस्त बोटाने दाबून घ्यायच्या. डिझाईन करायची असेल म्हणजे यामध्ये सारण कमीच भरायचं. त्यानंतर काटेरी चमचा घ्यायचा आणि अशी डिझाईन तयार करायची. आणि व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अशा प्रकारे डिझाईन तयार करायची. तर ह्या करंज्या तुम्ही लग्नामध्ये, रुखवतामध्येही करू शकता. खूप दिसायला सुंदर होतात. तर
अशा पद्धतीने आपल्याला सर्व करंज्या करून घ्यायच्या आहे आणि त्याला अशा प्रकारे डिझाईन तयार करायची आहे. अशा डिझाईन तयार केलेल्या ह्या करंज्या दिसायला खूप आकर्षक, मोहक आणि सुंदर दिसतात. परत मी आपल्याला आणखी एक करून दाखवते. पुरीच्या अर्ध्या बाजूच्या कडेला पाणी लावायचं आणि अर्धी पुरी चिटकून घ्यायची आणि अर्धी तशीच खुली ठेवायची, जेणेकरून आपण त्यामध्ये सारण भरू शकू. तर बघा, अशा प्रकारे आपल्याला अर्धी पुरी जोडून घ्यायची आहे आणि यामध्ये आता सारण टाकायचं आहे. सारण फक्त 2 ते 3 चमचे टाकायचे. परत आता कढईला आपण पाणी लावून घेऊ आणि कढा मस्त दाबून घेऊ. कुठल्याही प्रकारचं सारण असो तर तुम्ही याच प्रकारे करंजी करू शकता. रव्याचं सारण असो किंवा रवा आणि खोबऱ्याचं सारण असो किंवा काही ठिकाणी गहू कांडून आणि जाडसर दळून आणून त्याचं सारण तयार करतात आणि त्याचेही कानुले करतात. तर तेही तुम्ही अशा प्रकारे या करंजीमध्ये भरू शकता आणि करंजी तयार करू शकता. तर बघा, आता आपण मस्त काटेरी चमच्याने डिझाईन तयार करून घेतलेली आहे. मस्त फुलांच्या पाकळ्या असतात त्याप्रमाणे करंजीला आता आकार देणार आहोत. अशाच प्रकारच्या नवनवीन पारंपरिक, हेल्दी आणि टेस्टी रेसिपीसाठी विदर्भ स्पेशल पाककला आणि संस्कृती या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूला घंटेचं बटन असते त्याच्यावर देखील क्लिक करा, जेणेकरून जेही व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची माहिती म्हणजेच नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती लगेच येईल आणि माझे येणारे पुढील व्हिडिओ तुम्ही न मिस करता सहज बघू शकाल. कारण आपल्या चॅनलवरती सीझननुसार रेसिपी अपलोड केल्या जातात. जसे की उन्हाळ्यात वाळवणीच्या रेसिपी, पावसाळ्यामध्ये पावसाळी रानभाज्या, त्यांची माहिती, त्यांची ओळख, तसेच ते कशा तयार करायचे, त्याचे औषधी गुणधर्म याचीही माहिती दिली जाते. आता करंज्या सर्व करून झालेले आहेत. त्यानंतर आता आपण तळून काढू. तर कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे आणि मस्त करंजी आता आपण तळून घेणार आहोत. करंजी मस्त टम फुगते आणि ती उलटायलाही आपल्याला थोडंसं त्रास होतो, म्हणजे ती उलटल्या जात नाही, एवढी ती टम फुगते. पण मस्त करंजी उलटपालट करून गोल्डन कलर येईन तोपर्यंत आपल्याला तळून घ्यायची आहे. काही ठिकाणी मस्त सफेद सफेद करंज्या तयार करतात, परंतु आम्हाला मस्त ब्राऊन कलर आलेल्याच करंज्या खुसखुशीत आणि कुरकुरीत खायला आवडतात, म्हणून मी अशा प्रकारे त्या तळून घेणार आहे. तुम्हाला जशा त्या आवडतात त्यानुसार तुम्ही त्या तळू शकता. तर बघा, मस्त करंज्या तळून झालेल्या आहे. आता आपण काढून घेऊ आणि डिझाईनही खूप सुंदर तयार झालेली आहे. तर मंडळी, आता 3 ते 4 दिवसावर अक्षय तृतीया आलेली आहे. तर तुम्ही अशा प्रकारच्या करंज्या करू शकता, त्याला अशी डिझाईन तयार करू शकता. आणि जर तुम्ही अशा प्रकारची डिझाईन करंज्याला तयार केली तर ह्या करंज्या सर्वांचं लक्ष वेधून घेतील, हे नक्की. कारण करंज्या दिसायला खूप सुंदर दिसतात. रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा, कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा, कारण रेसिपी खूप मस्त आहे. खव्याचे सारण न करता रवा आणि खोबऱ्याचा किस याचंही तुम्ही सारण तयार करू शकता आणि अशा प्रकारच्या करंज्या करू शकता. तर आता आपण परत करंजी मस्त तळून काढलेली आहे. याच पद्धतीने सर्व करंज्या तळून काढायचे आहेत आणि करंज्या थंड झाल्यानंतर हवाबंद डब्यात ठेवायचे आहे, जेणेकरून त्या शेवटपर्यंत कुरकुरीत राहतील, म्हणजे संपेपर्यंत कुरकुरीत राहतील. आपण बघू शकता करंज्या मस्त टम फुगलेल्या आहेत आणि खुसखुशीतही झाले आहे आणि दिसायलाही सुंदर आहेत. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मंडळी.